ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका तर आता दिवसेंदिवस रंजक होत चाललेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सचिनचे डोळे उघडलेत, की आता ही क्रिमिनल माइंडची मुलगी आपल्याला मात्र आता काहीही करू शकते. हे सत्य समजल्यावरती स्वतः सचिन सुभेदारांची मदत घेत साक्षीला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. बरं, इतकंच नाही, त्याच दरम्यान अस्मिताची डिलिव्हरी सुद्धा झालेली आहे आणि अस्मिताची डिलिव्हरी झाल्यावरती आता जे साक्षीने कारस्थान करायचं ठरवलंय ते सचिनला समजल्या कारणाने आपल्या मुलाच्या सेफ्टीसाठी आता मात्र सचिनने सगळ्या सुभेदारांची मदत घेत साक्षीला आता इकडे पोलिसांच्या हवाली करण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन, आणि त्या प्लॅनमुळे साक्षी आता पोलिसांच्या ताब्यात गेलेली आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सगळी समीकरणं बदललेत. साक्षीवरती प्रेम करणारा सचिन, म्हणजे प्रेम कसलं, तिचा वापर करणारा सचिन हा आता एका झटक्यात तिच्या विरोधात का गेलाय, असं साक्षीने काय केलंय, आणि त्याच वेळेला अस्मिताची डिलिव्हरी झाल्यावरती सचिन कसा एकदम भावूक झालाय आणि आता आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी त्याने सगळ्या सुभेदारांना साक्षीचं सत्य कसं सांगितलंय, कसे पोलीस आले, सगळं सगळं पाहू. प्रेक्षकांनो, आता इकडे घरच्यांना अजूनही सायलीवरती विश्वासच वाटत नाहीये. 100% आता ती साक्षीच होती का, असे सारखे सारखे प्रश्न आता सायलीवरती आल्यावरती सायली आता सांगायला लागते, मला माहिती होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार. मला सुद्धा असं कोणी सांगितलं असतं तर कदाचित मला सुद्धा प्रश्न पडलाच आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता त्यांचे काही फोटो जेवढे रॅन्डमली मला क्लिक करता आले तेवढे फोटो क्लिक केलेत, असं म्हणत सायलीने ते फोटो दाखवताच स्पष्टपणे साक्षीचा चेहरा तर दिसतोय आणि आता सचिनच्या मिठीमध्ये असलेल्या साक्षीला पाहून तळपायाची सगळ्यांची आग मस्तकात गेले. त्यावेळेला प्रताप तर इतका चिडला, अर्जुन अरे बोल, काय करायचं, याला कसं पकडायचं, याला आता काय करू, खाऊ की गिळू, असा प्रतापला झालाय. तितक्यात प्रिया मुद्दामच अस्मिताला घेऊन रिटर्न आले आणि त्यावेळेला आता इकडे अस्मिताला काही कळायच्या आतच ती मोठ्याने ओरडायला लागते, म्हणजे कळतंय का अस्मिता, अगं काय झालंय, अगं या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट अशी घडले की सचिन भाऊजी आणि हे ज्याच्या प्रेमात आहेत ना, ती दुसरी तिसरी कोणीच नाहीये, ती आहे ती म्हणजे आता इकडे साक्षी, तुला कळतंय का, असं म्हणत तिने आता अस्मिताला चढवले. अस्मिता लगेचच आता तिला त्रास व्हायला लागलाय, तिला लेबर पेन सुरू झालेत आणि त्यानंतर अस्मिता खाली आता ओरडले बघितल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसलाय. अस्मिताबाई, अस्मिताबाई असं म्हणत सगळेच जण बाहेर आल्यावरती मग आता इकडे अस्मिता सांगायला लागते, सायली सांग, मला पण तो फोटो दाखव, आता तू काय पाहिलंस आणि तेच पाहिल्यामुळे तू आता अस्वस्थ झाली होतीस का, सायली मला फोटो दाखव, सायली मला फोटो दाखव, असं म्हणत आता इकडे खूपच पॅनिक झालेली आहे अस्मिता आणि ती आता सायलीला आपल्याला फोटो दाखवायला सांगत आहे. सायली आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, अस्मिताबाई शांत व्हा, पण शांत व्हायला अस्मिता काही तयार नाहीये. आणि मग त्याच वेळेला इकडे आता ती तो मोबाईल हातातनं काढून घेते आणि मोबाईल हातामधून काढून घेतल्यावरती ती आता लगेचच तो फोटो आपल्या हातात घेते. ज्या वेळेला तिने आता फोटो हातामध्ये घेतलाय आणि त्यावेळेला ती खूपच पॅनिक झाले आणि आता साक्षी, साक्षी सचिनची गर्लफ्रेंड आहे असं म्हणत ती आता रडायला लागले, खाली कोसळले, तिची तब्येत डाऊन झाले. ताबडतोब अस्मिताला आता इकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. अस्मिताची प्री मॅच्युअर आता डिलिव्हरी होणार असते. त्यानंतर सगळेजण पॅनिक झालेत. अस्मिता हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टर आता सांगतायत की यांना जो काही धक्का बसलाय याच्यामध्येच यांची आता प्री मॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे आणि आता त्यांच्या मिस्टरांना बोलवा. त्यावरती आता घरातले सगळे सांगतात त्यांचे मिस्टर इथे नाहीयेत, जे काही फॉर्मॅलिटीज करायच्या त्या आम्हीच करतो, असं म्हणत इकडे आता अस्मिताच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातात आणि अस्मिताला आता प्री मॅच्युअर डिलिव्हरीसाठी आतमध्ये नेलं जातं. तो इकडे पॅनिक झालेली आता मात्र साक्षी सांगते, बोल लवकर, तुला मला काही सांगायचं नाहीये, बोल लवकर, तुला काही सांगायचं नाहीये, असं म्हटल्यावरती मग आता सचिन गडबडलाय, काय सांगू तुला मी. त्यावरती ती सांगायला लागते, बोल, तू सुभेदारांचा जावई आहेस, तुझं ऑलरेडी लग्न झालंय, तू अस्मिताचा नवरा आहेस, हे सत्य माझ्यापासून का लपवून ठेवलंस, का मला फसवलंस. आणि त्यावरती सचिन आता घाबरलाय, या बाईचं महाभयंकर रूप बघून त्याला आता मोठा धक्का बसलाय आणि त्यावेळेला तो म्हणतो, मी लपवलं, अगं खरं तर सत्य तू माझ्यापासून लपवलंस, तू मुळातच आता इकडे या आश्रम केसमध्ये कल्प्रिट आहेस, या आश्रम केसमध्ये तू आता सगळ्यात मोठी आता गुन्हेगार आहेस आणि आता तू रेकॉर्डवरती, पोलीस रेकॉर्डवरती तू आता मेलेली आहेस. मग असं असताना तू इकडे का नाटक करत आहेस,
यावरती साक्षी सांगायला लागते, अच्छा म्हणजे तुला तर माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे की, आणि मी तर उगाच विचार करत होते की मी तुला फसवतीये वगैरे. यावरती तो म्हणतो, ज्याप्रमाणे तू माझ्यापासून सत्य लपवलंस तसं मला नाही वाटलं की तुला सत्य सांगावं. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, खरं सांगू का? तर आता खरं सांगायचं तर सॅम, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, आणि आता ज्या वेळेला मी तुला इंटरनेटवरती पाहिलं ना, त्याच वेळेला मी प्रेमामध्ये वेडा झालो, आणि त्याच वेळेला मी ठरवलं की आता तुला सत्य माझं सांगितलं तर तू मला सोडून जाशील, आणि म्हणून मी तुला सत्य सांगितलं नाही. असं म्हणत आता इकडे सचिनला जे काही सुचेल, जे काही खोटं बोलता येईल ते सगळं सगळं बोलण्याचा तो आता प्रयत्न करतोय. पण त्यावरती ती म्हणते, खरंच खरंच हे सगळं तुला वाटलं? म्हणजे आता तू मला फसवत होतास, आणि त्यावेळेला डोक्यात हा विचार होता, की तुझ्या डोक्यात हा विचार होता की आता हिच्यासोबत मज्जा पण करायची आहे, आणि हिच्यासोबत मज्जा करून झाल्यावरती मग आता हिला फेकून पण द्यायचं आहे, असा विचार करत होतास का? यावर तो म्हणतो, नाही सॅम, अगं तुला कधीतरी वाटलं का की मी तुझा वापर करतोय म्हणून? यावरती लगेचच मात्र आता ती सांगायला लागते, हो, मला नेहमीच वाटलं की तू माझा वापर करत आहेस. मग यावरती तो लगेचच सांगायला लागतो, नाही सॅम, खरंच. यावरती ती म्हणते, नाही, आता तुझ्याकडे ऑप्शन पण काही नाहीये. आणि असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, म्हणजे आता तिकडे बायको आणि मूल हे सुद्धा तुला पाहिजे, आणि त्याचबरोबर माझ्यासोबत मजा पण मारायची आहे, ते काही नाहीये. आजपासून तू माझ्या बंदिवासात आहेस. आता मात्र त्याला खूपच मोठा धक्का बसलाय, आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय, काय बोलतेस तू सॅम? आणि मग ती त्याला आता एका खुर्चीला बांधून ठेवते. त्यानंतर सचिन विचार करतो, नाही नाही, काहीतरी आणि तो म्हणतो, तू मला असं बांधून ठेवू शकत नाहीयेस. यावरती ती म्हणते, का बांधून ठेवू शकत नाहीये? आता इकडे तुला जायचंय कुठे? तुला तुझ्या काय आता बायकोची डिलिव्हरीला जायचंय. तो म्हणतो, म्हणजे काय? यावरती ती सांगायला लागते, मी आत्ताच प्रियाला कॉल केला होता. आणि प्रियाला कॉल केल्यावरती मला आता सगळं सत्य समजलेलं आहे. मुळातच तुला माहित नसेल तर आता प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये आता माझी साथीदार आहे, आणि प्रिया सुद्धा आता मला सगळं सत्य सांगत होती. त्यावरती तो म्हणतो, तन्वी? त्यावरती म्हणते, तन्वी बिन्वी कोणी नाही, प्रियाच आहे ती. तन्वी असल्याचं नाटक करते बघा. हा, सचिनला किती गोष्टी समजल्यात, आणि सचिनच्या लक्षात की ही आता पोहोचलेली केस. तो विचार करतो की नाही नाही, मी हिच्यापासून खरं तर फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय, पण आता माझा फायदा तर ह्याच्यात काहीच नाहीये. उलट ही बाई मला आता अशी काही अडकवेल की मी काही करू पण शकणार नाहीये. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, तुझ्या बायकोला डिलिव्हरीसाठी नेलेलं आहे. मला आता प्रियाने सगळं सांगितलंय, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा जीव तुझ्या बाळात अडकलाय ना, त्यामुळे तू आता अस्मिताला डिवोर्स दे आणि कॅनडाला चल. यावरती तो म्हणतो, नाही, अगं तुला कळत नाहीये का, माझं बाळ तिच्या पोटामध्ये आहे आणि तिला सोडून मी येऊ शकत नाहीये. त्यावरती ती म्हणते, अच्छा अच्छा, म्हणजे आता तुझ्या बाळाला तू सोडू शकत नाहीयेस ना? ठीक आहे, ज्या बाळासाठी तू आता हे सगळं करतोयस ना, त्याच बाळाला संपवून नाही ना टाकलं तर नाव नाही सांगणार मी. असं म्हणत ती आता चांगलीच पेटून उठलेली आहे, आणि चांगलीच पेटून उठून ती आता एकदम विचित्र पद्धतीने रिॲक्ट करते आहे. आणि त्यावरती आता तो सांगतो, म्हणजे तू काय करणार आहेस? यावरती लगेचच आता ती सांगायला लागते, काय करणार म्हणजे काय? मी तुझ्या बाळाला संपवणार. मी आता हॉस्पिटलमध्ये जाते, ना तुझं बाळ राहणार, ना तुझा अस्मितामध्ये इंटरेस्ट राहणार. असं म्हटल्यावरती सचिनला खूप मोठा धक्का बसलाय. सॅम सॅम असं करू शकत नाही. आणि त्यानंतर आता मात्र साक्षी वेश पालटून निघाले, आणि त्याच वेळेला सचिन उठलाय. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण आता साक्षी या सगळ्यामध्ये काहीच ऐकायला तयार नाहीये, आणि ती मात्र आता सचिनला तिथेच बांधून ठेवते आणि निघून जाते. सचिन इकडे काय करू काहीच कळत नाहीये. आता जर का माझ्या बाळाला हिने काही केलं तर? सचिनचं अस्मितावरती अजिबात प्रेम नसलं तरी त्याला त्याच्या बाळाचा विचार मात्र क्षणोक्षणी येत असतो, आणि त्याला कळत नसतं की काय करू हिचं आता. आणि त्याच वेळेला तो आपला मोबाईल शोधतोय, पण त्याला कुठेच मोबाईल दिसत नाहीये. काय करायचं, माझा मोबाईल कुठे ठेवला असेल? म्हणून आता तो आपले हातपाय कसे बसे आपले हातपाय सोडवून तो आता इकडे आपला मोबाईल शोधतोय, जो साक्षीने एका ड्रॉवर मध्ये ठेवलेला असतो. ज्या वेळेला साक्षीचा तो मोबाईल आता मात्र ड्रॉवर मध्ये असतो, आणि त्याच वेळेला इकडे आता तो अर्जुनला कॉल लावतो. अर्जुन त्याचा कॉल पाहिल्यावरती तळपायाची आग मस्तकात जाते, आणि तो अर्जुनला जसा जिथे कुठे असशील, मी माझं लाईव्ह लोकेशन तुला पाठवतोय, इकडे न्यायला ये मला. यावरती आता मात्र अर्जुन चिडलाय, आणि अर्जुन सांगायला लागतो, तुला न्यायला?
तुला न्यायला पोलिसांची वरात घेऊन मी येतोय. यावरती तो म्हणतो तसं कर, तुला हवे तर पोलिसांना घेऊन ये, पण आता अस्मिता आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. त्यावरती मग आता तो सांगायला लागतो कुणापासून? तुझ्यापासून. मग सचिन सांगतो अरे नाही, मी तुला लोकेशन पाठवते, बोलायला वेळ नाहीये. साक्षीने मलाही ते किडनॅप करून ठेवलंय आणि ती बाळाला आणि अस्मिताला संपवायला गेलेली आहे, असं म्हणत तो फोन कट करतोय. तितक्यात साक्षी आता तो मोबाईल घरी राहिलाय सचिनचा, म्हणून आता ताबडतोब ती घरी आले. पाहते तर काय, सचिनचे हात सुटलेत, पण नशीब सचिनने मोबाईल मधले मेसेज डिलीट करून तो ड्रॉवर मध्ये ठेवलाय. आणि त्यानंतर ती म्हणते तुझी हिंमत कशी झाली, कसे काय हात सोडवलेस तू? यावरती तो म्हणतो काय करू, मला वॉशरूमला वगैरे जायचं असतं आणि तू मला इकडे आता अडकवून ठेवलेस. ती सांगते अच्छा तुला वॉशरूमला जायचंय का, चल चल मी तुला नेऊन आणते, असं म्हणत ती त्याला वॉशरूम मध्ये नेते, परत आणून आता इकडे बांधून ठेवते. आणि त्यानंतर ती सांगायला लागते माझ्यासोबत जर का चालाकी केलीस ना तर खबरदार, आणि ड्रॉवर मधला मोबाईल काढते आणि जाते. त्यानंतर मग आता सचिनने ऑलरेडी त्याला जे काम करायचं आहे ते काम केलंय. इकडे अर्जुन सगळ्यांना घरच्यांना आपल्याला ताबडतोब आता इकडे काहीतरी करायला पाहिजे. प्रताप म्हणतो का, काय झालं? त्यावरती अश्विन आता सांगायला लागतोय दादा काय झालंय नक्की? यावरती तो सांगतो सचिनचा फोन आलाय. आता कितपत खरं कितपत खोटं मला माहित नाहीये, पण आपल्याला अलर्ट करायला राहायला पाहिजे. ती साक्षी शिकरे काहीही करू शकते आणि त्यासाठी आपण अलर्ट राहणं आता गरजेचं आहे. त्यावरती कल्पना म्हणते अर्जुन अरे काय झालंय सांगशील का? त्यावरती अर्जुन आता सगळी घटना सांगतो. साक्षीने सचिनला किडनॅप केलंय आणि ती त्याला आता इकडे मारण्याचा प्रयत्न करत त्याला नाहीये, तर अस्मिता आणि बाळाला करतेय. यावरती तो म्हणतो काय, पण त्याला कसं कळलं की अस्मिता ताईला बाळ झालंय? त्यावरती तो म्हणतो मला तर असं वाटतंय की आपल्या घरातली खबरी कोणीतरी त्याला पोहोचवते. आता इकडे अश्विन आहे आणि तो म्हणतो तुम्हाला तन्वीमध्ये संशय आहे का? यावरती प्रताप म्हणतो अश्विन यावेळेला आपसात भांडण्याची अजिबात वेळ नाहीये. अर्जुन काहीही बोलत नाहीये, तो खबरी कोण हे आपल्याला सचिन सांगेल नंतर. आता सध्या एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे अस्मिताच्या सोबत कोणीतरी अर्ध्या लोकांनी थांबायचं आणि अर्ध्या लोकांनी सचिनने जे लोकेशन पाठवले त्या लोकेशन वरती जायचं. अर्जुन म्हणतो मम्मा तू आणि सायली तुम्ही आता अस्मिताच्या इकडे जा आणि त्याचबरोबर इकडे आता चैतन्य तू पण जा. जर का तिकडे साक्षीने काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये अलर्ट राहायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता दोन तुकडे केले जातात घराचे, एक अस्मिताकडे जातात एक तुकडी आता सचिनने पाठवलेल्या लोकेशन वरती. मग आता हे सगळं चालू असताना लगेचच इकडे सचिनने पुढची खेळी खेळलेली आहे. सचिनने आता मात्र अस्मित इकडे आता साक्षी ज्या वेळेला जायला निघाले त्यावेळेला तिच्याच डोक्यात आता मात्र तिचीच ट्रिक तिच्या जागी बॉटल टाकत त्यांनी आता तिला बेशुद्ध केलंय आणि आपल्या जागी तिलाच त्या खुर्चीत बांधलंय. आणि तोपर्यंत मोबाईल काढून घेत ताबडतोब आता इकडे फोन करण्यात आलेला आहे, तो म्हणजे अर्जुनला फोन केल्यावरती आता अर्जुन आणि सगळी फॅमिली तिकडे पोहोचले. ज्या वेळेला अर्जुन आणि फॅमिली तिकडे पोहोचले त्याच वेळेला इकडे आता साक्षी शुद्धीवरती आले आणि सचिन आता माफी मागतोय. सचिन सांगतोय आत्ताच्या आत्ता हिला तुम्ही पकडा, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हिनी आता जे काही कारस्थान केलंय ना, आता त्यानंतर मला पण अरेस्ट करा, पण आता जर का मी हिच्या तावडीत राहिलो ना तर मात्र माझं काही खरं नाहीये. मला या सगळ्यामध्ये आता खूप मोठी शिक्षा मिळालेली आहे, असं म्हणत सचिनने आता मात्र तिला पोलिसांच्या हवाली केलंय. एका झटक्यात त्याच वेळेला आता सचिनला हे सगळं तुला कुणी कसं तिच्यापर्यंत टिप कशा पोचल्या हे विचारल्यावरती प्रियाचं नाव सुद्धा समोर आलंय. एका झटक्यात साक्षीची तर कारस्थानं समोर आलेलीच आहेत, पण त्याचबरोबर प्रियाचं सुद्धा आता खूप मोठं कारस्थान समोर आलंय. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो आता मात्र अश्विनचे धाबे दणाणलेत. ही बायको आपल्यासोबत इतकं घाणेरडे व्यवहार करू शकते हे समोर आल्यावरती त्याला काहीच कळायला मार्ग नाहीये. एका झटक्यात साक्षी आणि प्रिया दोघींची पण कारस्थानं उघडकीला आलेली आहेत आणि त्याचमुळे सगळ्यांच्या समोर आता सत्याचा महाभयंकर उलगडा सुद्धा झालेला आहे.